दोन किनारे भाग 1. पुण्याच्या शनिवार पेठेतल्या त्या जुन्या लाकडी खांब असलेल्या वाड्यात पहाटेची सुरुवात नेहमीच भोपाळीने किंवा संथ सुरांनी व्हायची. मधुराचा जन्म याच वाड्यातला. मधुरा म्हणजे साधेपणा, समजूतदारपणा आणि सुसंस्कृतपणाचा त्रिवेणी संगम होती. तिचे डोळे शांत होते आणि चेहऱ्यावर नेहमीच एक संथ हास्य असायचे. मधुराचे शिक्षण पुण्याच्या अत्यंत नावाजलेल्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून झाले होते. ती अभ्यासात हुशार होती, पण कधीच तिने त्याचा गाजावाजा केला नाही. तिच्या वर्गात अनेक मुलं मुली होती, पण मधुराचा मैत्रिणींचा गोतावळा फार छोटा होता. अगदी बोटावर मोजता येतील अशा 3 ते 4 मैत्रिणी, ज्यांच्यासोबत ती सुखदुःख शेअर करायचे. मधुराला कॉलेज सुटले की कुठेही न रेंगाळता थेट घर गाठायला आवडायचे. संध्याकाळी आईने केलेला चहाचा सुवास घरात दरवळला की बाबा, भाऊ आणि मधुरा एकत्र गप्पा मारत बसायचे. दिवसभरात काय घडले, जगामध्ये काय चालले आहे यावर त्यांच्या मध्यमवर्गीय घरात तासनतास चर्चा रंगायची. मधुराला घरातल्या प्रत्येक वस्तूशी, माणसाशी आणि अगदी वाड्याच्या कोपऱ्याशी जिव्हाळा होता. ती घरातल्या मोठ्यांचा, शेजाऱ्यांचा प्रचंड आदर करायची. कोणाशीही बोलताना तिचा आवाज कधी चढायचा नाही. तिच्यासाठी तिचे कुटुंब आणि हे संथ आयुष्यच तिचे संपूर्ण जग होते. दुसरीकडे अवघ्या 3 तासाच्या अंतरावर असलेल्या मुंबईच्या नरिमन पॉइंट परिसरातील एका टोलेजंग स्कायस्क्रॅपरच्या 24व्या मजल्यावर अद्वैतचे विश्व होते. अद्वैतचे राहणीमान अतिशय उच्च दर्जाचे, अलिशान आणि आधुनिक होते. त्याचे वडील मुंबईतील एका नामांकित उद्योगपती होते, त्यामुळे अद्वैतचा जन्मच सोन्याचा चमचा तोंडात घेऊन झाला होता. त्याचे शालेय शिक्षण मुंबईच्या इंटरनॅशनल स्कूलमध्ये झाले आणि उच्च शिक्षणासाठी तो थेट लंडनला गेला. लंडनच्या एका जागतिक कीर्तीच्या शतकांचा इतिहास असलेल्या अत्यंत प्रतिष्ठित आणि महागड्या युनिव्हर्सिटीमधून त्याने बिझनेस मॅनेजमेंटची पदवी घेतली होती. लंडनला त्याच्या चकचकीत वातावरणाने आणि अफाट श्रीमंतीने अद्वैतच्या स्वभावाला एक वेगळीच धार दिली होती. तो अत्यंत घमेंडी, गर्विष्ठ आणि स्वतःच्या मतांवर ठाम राहणारा तरुण होता. त्याच्या मते जगात पैशाने आणि सत्तेने काहीही विकत घेता येऊ शकते. त्याचा मित्रपरिवार खूप मोठा होता. मुंबईतील बड्या उद्योगपतींची मुलं, मॉडेल्स, सेलिब्रिटीज त्याच्या फ्रेंड सर्कलमध्ये होते. रोज रात्री वेगवेगळ्या क्लबांमध्ये पार्ट्या करणे, महागड्या गाड्यांमधून फिरणे आणि विकेंडला गोव्याला किंवा परदेशात ट्रिप काढणे ही त्याची जीवनशैली होती.